नमस्कार मंडळी, दरवर्षी आपण फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी करत असतो, म्हणजे होलिका दहन करत असतो. पण यावर्षी होळीला चंद्रग्रहण आलेलं आहे, त्यामुळे होळी नक्की कधी साजरी करावी याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. कारण होळीच्या दिवशीच या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आलेलं आहे. त्यामुळे 2 मार्चला होळी करायची की 3 मार्चला, असा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे. यंदा चंद्रग्रहण असल्यामुळे वेदाचे जे सगळे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. त्यामुळे होळी नक्की कधी साजरी करावी, कोणता शुभमुहूर्त आहे होळी प्रज्वलित करण्याचा, त्याबरोबर धुलीवंदन कधी साजरे करायचे, गर्भवती स्त्रियांनी कोणते नियम पाळावे, वेध काळात काय करावे काय करू नये, ग्रहण कधी लागणार आहे, कधी संपणार आहे, ग्रहण संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशी संपूर्ण सविस्तर आणि योग्य माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनेक जणांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर यावर्षी म्हणजे 2026 मध्ये हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा ही 2 मार्च रोजी सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे. आणि ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 तारखेला मंगळवारी सायंकाळी 5:07 समाप्त होणार आहे. तर अशी ही पौर्णिमेची तिथी आहे. त्यामुळे नेमका प्रश्न असा आहे की आपल्याला होलिका दहन कधी करायचं आहे. तर यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी प्रदोष काळात आपल्याला होलिका दहन करायचं आहे. आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की 2 मार्चला तर पौर्णिमा ही साधारण सायंकाळी 6 वाजता सुरू होते आणि 3 मार्चला सायंकाळी 5 वाजता तर पौर्णिमा संपते. त्यामुळे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर उदय तिथीनुसार आपण होळी 3 मार्चला साजरी करायला पाहिजे. कारण कोणताही सण असो किंवा कोणतीही तिथी आपण उदय तिथीनुसार म्हणजे सूर्याने जी तिथी बघितलेली आहे त्या दिवशी साजरी करत असतो. मग आपण 2 मार्चला होळी का बरं करतोय? तर त्याचं कारण असं आहे की 3 मार्चला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणजे चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे आणि हे ग्रहण आपल्याला पाळायचं आहे. आणि होळी आपण सूर्यास्तानंतर प्रज्वलित करत असतो, पण 3 मार्चला प्रदोष काळ होण्यापूर्वीच हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होते, म्हणजे सायंकाळी साधारण 5 वाजता ती तिथी संपते. आणि होलिका दहन तर आपण पौर्णिमेच्या काळातच करत असतो. त्यामुळे धर्मसिंधू या ग्रंथातील वचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळात करायचं आहे. म्हणजे 5:55 नंतर आपल्याला होळी प्रज्वलित करायची आहे. त्यातल्या त्यात 2 मार्चला होलिका दहनाचा जो शुभ काळ आहे तो सायंकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत असेल. या प्रदोष काळात तुम्ही होलिका दहन करू शकता. अशा प्रकारे 2 मार्चला होळी साजरी केली तर चंद्रग्रहणाचा कोणताही अडथळा होळीसाठी येणार नाही. कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलीवंदन आहे, म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशीच चंद्रग्रहण आलेलं आहे. तर मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5:04 या ग्रहणाचा मध्यकाळ असणार आहे आणि ग्रहणाची समाप्ती सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळी 6:48 होणार आहे. भारतामध्ये साधारण 3-3.5 तासाचं हे ग्रहण दिसणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहणाविषयी कुठलीही शंका आणि भीती मनात ठेवू नका, कारण ग्रहण ही एक खगोलीय घटना असते. त्यामुळे जास्त भीती आणि टेन्शन न घेता जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढंच पाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडील जे चंद्रग्रहण आहे ते खग्रास स्वरूपातलं चंद्रग्रहण आहे, पण संपूर्ण भारतामध्ये कुठेही ते खग्रास स्वरूपात दिसणार नाही. भारतात हे ग्रहण ज्या प्रकारे दिसणार आहे त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. म्हणजे ग्रस्त असतानाच चंद्राचा उदय झालेला आहे, चंद्रोदय होत असतानाच ग्रहण लागलेलं असणार आहे. हे ग्रहण आपल्याला डोळ्यांनी पाहायचं नाही. या काळात अजिबात घाबरून जाऊ नये. कोणतीही भीती न बाळगता फक्त मनापासून जास्तीत जास्त आपण देवाची उपासना करावी, नामस्मरण करावे. तुम्हाला जे कोणते स्तोत्र मंत्र येत असतील तर ते तुम्ही म्हणू शकता. कारण ग्रहण काळात आपण जर मंत्र जप केला तर मंत्र उजळून निघतात आणि अनेक पटींनी आपल्याला त्याचं पुण्य देखील मिळत असतं. मग कोणताही मंत्र असेल, स्वामी समर्थांचा गुरुमंत्र असेल तो तुम्ही म्हणू शकता, चंद्रदेवतेचा, भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मींचा, असा तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता. तर हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण पौर्णिमेला म्हणजेच मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 आहे.
या ग्रहणाचा जो स्पर्श आहे तो दुपारी 3:20 आहे, त्याचा मध्य आहे तो सायंकाळी 5:04 आहे आणि ग्रहणाचा मोक्ष जो आहे तो सायंकाळी 6:48 असणार आहे। आता मंगळवारी पहाटे 3 मार्चला सूर्योदयापासून ते मोक्षापर्यंत म्हणजेच सूर्योदयापासून सायंकाळी 6:48 पर्यंत आपल्याला ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत। लहान बालके, गर्भवती स्त्रिया, वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून मोक्षापर्यंत वेध पाळायचे आहेत। वेध काळामध्ये तुम्ही स्नान, देवपूजा, जप, तप, मंत्र आणि नित्यकर्मे करता येतात। वेधामध्ये भोजन करू नये म्हणजेच अन्नपदार्थ खाऊ नयेत, पण वेध काळात तुम्ही पाणी पिऊ शकता, मलमूत्र विसर्जन ज्या काही आपल्या नैसर्गिक क्रिया असतील त्या करू शकता, झोप ही कामे करता येतात। सामान्य लोकांनी सकाळी सूर्योदयापूर्वीच जेवण वगैरे करून घ्यावं। ग्रहणाच्या वेध काळात शक्यतो भोजन करू नये। ज्या स्त्रिया अबालवृद्ध आहेत, आजारी अशक्त व्यक्ती आहेत, गर्भवती, लहान मुलं त्यांनी सकाळी 11 पूर्वी जेवण करून घ्यावं। 11च्या नंतर शक्यतो काहीही खाऊ नये। विशेष करून गर्भवती स्त्रियांनी सकाळी 11 पूर्वी भोजन करावे, त्यानंतर ग्रहण संपेपर्यंत भोजन करू नये। वेधामध्ये ज्या काही आपल्या नैसर्गिक क्रिया असतील, मलमूत्र विसर्जन वगैरे करणे, त्या गोष्टी तुम्ही करू शकता। मात्र प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये मलमूत्राचा त्याग करायचा नाही, पाणी प्यायचं नाही, परंतु त्यापूर्वीचा जो वेधारंभ आहे त्या काळामध्ये आपण या गोष्टी करू शकतो, पाणी पिऊ शकतो, मलमूत्र विसर्जन ज्या काही आपल्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या करू शकता। गर्भवती स्त्रियांनी नक्की काय करायचं तर ग्रहणाच्या स्पर्शापासून ते मोक्षापर्यंत नामस्मरण करा, देवधर्म, मंत्र जप जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करावा। जे खूपच आजारी आहेत किंवा गर्भवती स्त्रिया खूपच अवघड परिस्थितीत असतील तर त्यांनी कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही। ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा करावी, त्यामुळे आपल्याला याचे अधिक पुण्यफळ मिळते। त्यामुळे ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे तो सायंकाळी 6:20 पासून ते सायंकाळी 6:48 पर्यंत आहे। अशा प्रकारे जवळपास अर्धा तासच ग्रहणाचा पुण्यकाळ आहे, त्यामुळे त्या काळामध्ये जास्तीत जास्त सेवा करावी, देवाचे नामस्मरण करावे किंवा तुम्ही स्तोत्र मंत्र ऐकू शकता। शुद्ध भाव ठेवा। शक्यतो गर्भवती महिलांनी ग्रहण काळात बाहेर फिरू नये, कापू नये, चिरू नये, मळू नये, तोडू नये असेही काही नियम आहेत। जेवढे जमेल तेवढे पाळण्याचा प्रयत्न नक्की करा। पूर्ण दिवसभर जमत नसेल तरी ग्रहण स्पर्शापासून ते मोक्षापर्यंत पाळण्याचा नक्की प्रयत्न करा आणि सायंकाळी ग्रहण सुटल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। त्याच दिवशी धुलीवंदन आहे, तर धुलीवंदन 3 तारखेला आहे। धुलीवंदनाच्या दिवशी बरेच जण रंगपंचमी खेळतात, पण रंगपंचमी हा पूर्णपणे वेगळा असा सण आहे। आमच्या सोलापूर भागात तर रंगपंचमीच्या दिवशीच रंग खेळला जातो। धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी खेळणे नाही। आणि ग्रहणाबद्दल सांगायचं झालं तर बरेच जण अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही। ग्रहण पाळायचं का नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे आपापल्या श्रद्धेनुसार आपण हे सर्व करायचं आहे। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।